नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज म्हणजे आज सकाळी दुपारी म्हणा की एसबीआय पीओ 2025-26 ची ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे. आणखीन जे काही 2024-25 चे ऍस्पिरंट्स आहेत म्हणा, त्यांचं जॉईनिंग येण्याच्या आधी ऍड आलेली आहे. ठीक आहे. सो इट इज गुड न्यूज फॉर ऑल ऑफ अस. ठीक आहे, तुमच्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं की वॅकन्सी किती आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहिला असाल. ओके, तरी आपल्याला आज सगळ्यात वेगळं काय, सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. वॅकन्सी किती आहेत, एज किती आहे, एज लिमिट काय आहे, सगळ्या गोष्टी पाहणार आहे आपण. ठीक आहे. सो आपलं डिफरन्स काय असणार आहे की आता एसबीआय पीओ कडे फोकस केलं पाहिजे सगळ्यांनी, आता ऍड आली म्हणून, का ऑलरेडी जे काही आयबीपीएसचं कॅलेंडर चालू आहे त्याच्याकडे फोकस केलं पाहिजे सर्वांनी. या सर्व गोष्टीचं आपण कंपॅरिझन करू. तुम्हाला हे नाही सांगणार की मी फॉर्म भरू नका, सगळे जणांनी फॉर्म भरायचा आहे, सगळ्यांना जॉबची गरज आहे. ठीक आहे. सो फॉर्म भरायचा नाही, असं मूर्खपणा करायचा नाही, सगळ्यांनी फॉर्म भरायचा. ओके, सो आपण सुरू करू. आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बेसिक ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे बघू. तर सगळ्यात महत्वाचं वॅकन्सी किती आहेत, या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये वॅकन्सी किती आहेत सगळ्यात महत्वाचं, हा मोठा प्रश्न आहे. तर या ह्याच्यामध्ये फक्त 541 वॅकन्सी आहेत, फक्त म्हणू नका, आहेत, भरपूर आहे. ठीक आहे, 541 आहे. जो एसबीआय पीओच्या वॅकन्सी 2000 म्हणा, 2000 प्लस मायनस 100-200 असतात, ह्या वॅकन्सी डायरेक्टली 541 वर आल्या. सो याचा मतलब काय, डायरेक्टली तुम्हाला सांगायचं गेलं तर कसं असतं माहितीये का, आता एसबीआय पीओ फोकस काय करतंय, तुम्हाला या बॅक एंडच्या ऍडव्हर्टाइजमेंटच्या ट्रॅकवरून तुम्हाला समजलं असेल. शेवटची ही जी काही आता करंट ऍडव्हर्टाइजमेंट झालेली आहे आपली बॅक एंड, ज्यांची जॉईनिंग यायची 2025-26 ची, त्यांच्या जागा ज्या चांगल्या होत्या. ठीक आहे. सो आता कमी का झाल्या, कारण एसबीआय जे काही आहे हे फोकस कोणत्या गोष्टीकडे करतंय की क्लरिकल स्टाफ म्हणा, क्लरिकल स्टाफ याच्या वॅकन्सी आता आपण पाहिलं की 10,000च्या वर वॅकन्सी आलेल्या आहेत. आणखीन ते म्हणतायत की आपण आणखीन तेवढ्या जागा काढणार आहेत. आणि एसबीआय सीबीओच्या रेग्युलर वॅकन्सी येत आहेत. आता एसबीआय सीबीओच्या पण रेग्युलर वॅकन्सी येत आहेत. ठीक आहे, हे पण तुम्हाला दिसत असेल, त्याच्यामध्ये पण वॅकन्सी भरपूर येत आहेत. सो एसबीआय मध्ये काय होणार विषय, त्यांना क्लरिकल जो स्टाफ आहे, कमी पगारामध्ये जास्त काम करणारा स्टाफ भेटणार आहे एकतर, त्याच्यामुळे हे वॅकन्सी जास्त काढतायत. आणि सीबीओ मध्ये त्यांना एक्सपिरियन्स्ड स्टाफ भेटत आहे, त्याच्या थ्रू पण त्यांना म्हणजे जे काही कामाची पद्धत आहे म्हणा, त्याच्यामध्ये पण त्यांना मदत होणार आहे. ठीक आहे, याच्यामुळे त्यांनी जे काही पीओचं वॅकन्सी आहे ते बंद नाही करणार असं नाही, फक्त यावर्षी कमी काढले आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ज्या वॅकन्सी आहेत ह्या प्रोव्हिजनल आहेत, म्हणजे याच्यामध्ये इधर अंडर नोटेड वॅकन्सीज आर प्रोव्हिजनल मे व्हॅरी अकॉर्डिंग टू बँक्स रिक्वायरमेंट, म्हणजे याच्यामध्ये एकतर वाढ होऊ शकते और कमी होऊ शकते. पण एसबीआयचा ट्रेंड पाहता आपल्याला समजून येतं की जेवढ्या वॅकन्सी आहेत प्लस मायनस तेवढंच असतात, जास्त काही असं त्याच्यामध्ये ड्रास्टिक चेंज होतो असं नाही. ठीक आहे. सो आपण एवढ्या वॅकन्सी धरून चालू. ठीक आहे, 541 जागा आहेत, वेल अँड गुड, चांगल्या जागा आहेत. ठीक आहे, आता आपण पाहिलं कमी का काढते. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये वॅकन्सीचं जे काही ऍप्लिकेशन डेट आहे ते सुरू कधीपासून आहे, ते आजपासूनच सुरू आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लिंक दिली आहे एसबीआय पीओच्या वॅकन्सीची, जे की तुम्ही लवकरात लवकर भरा किंवा थोडे दिवस जाऊ द्या, एक 7-8 दिवस जाऊ द्या, नंतर फॉर्म भरा. कारण कसं असतं माहितीये का, तुमचे काही डॉक्युमेंट्स असतील त्याच्याकडं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचं ईडब्ल्यूएस म्हणा, ज्यांचं ओबीसी सेंट्रल आहे, ओबीसी सर्टिफिकेट आहे, हे सगळ्यात महत्वाचं काढून घ्या. नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येतो जॉईनिंगच्या वेळेस, ज्यांच्याकडे सेंट्रल ओबीसी नसतं, कुणाकडे ईडब्ल्यूएस नसतं. ठीक आहे. सो आपण फॉर्म भरताना ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस मधून भरतो, पण ऍक्च्युअल टायमाला हे सर्टिफिकेट आपल्याकडे नसतात. सो त्या टायमाला काय करायचं, आपली धावपळ होते. सो आताच काढून ठेवायचं, म्हणजे आपलं जे काही वर्षाचं पूर्ण कॅलेंडर आहे त्याच्याकडे लक्ष जात नाही. ठीक आहे. सो हा वेगळा विषय. तर वॅकन्सीची जी काही स्टार्ट डेट आहे ऍप्लिकेशनची ती आहे 24 जून 2025 ते 14 जुलै 2025. एवढा गॅप आहे, म्हणजे हे 6 दिवस आणि ते 14, म्हणजे लगभग 20 दिवसाचा गॅप आहे. ठीक आहे. सो हे पेमेंटचं ठीक आहे, ते जाऊ द्या, तेवढे दिवस पेमेंटचं आहे. नेक्स्ट आहे बघा, प्रिलिम्सचं कॉल लेटर कधी येणार आहे, 3rd आणि 4th वीक ऑफ जुलै. म्हणजेच मला सांगा, 3rd आणि 4th वीक ऑफ जुलै, जुलैचा महिना 1, 2, 3, 4, 5 वीकचा आहे, म्हणजे 4थ्या आणि 3rd आणि 4th वीक मध्ये जे काही हे येणार आहे, कॉल लेटर येणार आहे,
म्हणल्यानंतर एक्झाम तिने डायरेक्ट प्रिलिम्सची एक्झाम दिली आहे जुलै आणि ऑगस्ट. एकतर जुलैच्या एंडला एक्झाम होणार और ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वीकमध्ये एक्झाम SBI ची सुरू होणार. ठीक आहे, तुम्ही धरून चला ऑगस्टमध्येच धरून चला. ठीक आहे, ऑगस्टमध्येच धरून चला असं वाटतंय, कारण हे जर कॉल लेटर समजा जुलैच्या एंडला आलं तर एक्झाम ही ऍक्च्युअली ऑगस्टमध्ये सुरू होणार. ठीक आहे, जुलैच्या तिसऱ्या वीकमध्ये आलं तरी एखादी शिफ्ट ही ऑगस्टमध्ये जाऊ शकते. ठीक आहे, सो एवढाच फरक आहे. तुम्ही जुलै ऑगस्ट धरून चला, म्हणजे आपल्याकडे 1 महिना उरलेला आहे, काही घाबरायचं नाही. जी काही आपली सिरीज सुरू आहे त्याचा तर तुम्हाला फायदा होत असेल. ठीक आहे, तो जाऊ द्या. नेक्स्ट आहे रिझल्ट. बघा, रिझल्ट लगेच लागणार. SBIचा रिझल्ट हा 40 दिवसाच्या मध्ये लागतो. जेव्हा तुमची एक्झाम होते त्याच्या 40 दिवसाच्या मध्ये रिझल्ट लागतो. ठीक आहे, सो रिझल्ट मध्ये त्यांनी काय म्हणतात वेळ लावत नाहीत. आणि SBIची सगळ्यात भारी हा असतो की तुमचं 3 ते 5 महिन्याचं हे कॅलेंडर असतं SBIचं. SBI क्लर्क म्हणा, PO म्हणा, तुमची जॉईनिंग 3 ते 5 महिन्यामध्ये होऊन जाते. सो चांगला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे मेन्स एक्झाम. बघा, मेन्स लगेच आहे सप्टेंबरमध्ये, म्हणजेच ऑगस्ट आणि जुलैच्या एंडमध्ये लगेच तुमचा पेपर होणार. जुलैच्या किंवा ऑगस्टच्या स्टार्टिंगला 40 दिवसामध्ये रिझल्ट लागणार, म्हणजेच काय 1 महिन्यामध्ये रिझल्ट लागणार. सप्टेंबरमध्ये मेन्स आहे, तिने डायरेक्टली दिलाय सप्टेंबरमध्ये. ऑगस्ट सप्टेंबर किंवा सप्टेंबर नोव्हेंबर, सप्टेंबर ऑक्टोबर असं काहीच दिलं नाही. म्हटल्यानंतर सप्टेंबरमध्येच एक्झाम आहे मेन्सची असं धरून चला. बाकी तुमचे सायकोमॅट्रिक्स टेस्ट म्हणा, पुन्हा इंटरव्ह्यू म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी धरून तुमचं डायरेक्टली जे काही हे आहे काय म्हणतात मेन्सचा सगळा रिझल्ट धरून तुमचं डिसेंबर जानेवारी पर्यंत तुमचं हे पूर्ण कॅलेंडर संपणार आहे, जे की वेल अँड गुड आहे. तुम्हाला 4-5 महिन्यामध्ये हातामध्ये जॉब राहणार आहे. फक्त अभ्यास करा चांगलं. ठीक आहे, हे जाऊ द्या, हे ट्रेनिंगचा विषय आहे. ओके, नेक्स्ट बघा, सगळ्यात महत्वाचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे हा फॉर्म कोण भरू शकतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एज लिमिट. याच्यामध्ये 1/4/2025 हे तिने एजचा क्रायटेरिया धरलाय. त्यावेळेस तुमची एज ही किती असली पाहिजे, तर ही 21च्या खाली नसली पाहिजे, म्हणजे 21च्या जास्त पाहिजे आणि 30च्या वर नकोय. म्हणल्यानंतर 21 आणि 30च्या मध्ये एज पाहिजे. म्हणजे समजा जर तुमचं 1 एप्रिल 2025 ला जर तुमचं वय 30च्या वर जात असेल तर आपण फॉर्म भरायचा नाही. जर तुमचं वय हे 30 वर्षाच्या मध्ये असेल तर फॉर्म भरायचा. सिंपल, जास्त डोकं नाही लावायचं. ठीक आहे, ओके. आणि आय होप तुम्ही सगळेजण हे फॉर्म भरायला एलिजिबल असाल. ठीक आहे, आणि बाकी इथं जे काही कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन आहे ते तुम्ही पाहून घ्या. OBC यांना 3 वर्ष आहे, बाकी जे काही SC ST यांना आहे हे 5 वर्ष आहे, आणि बाकी सो ऑन. ठीक आहे, हे पाहून घ्या. ओके, नेक्स्ट बघा, सगळ्यात महत्वाचं एसेन्शियल क्वालिफिकेशन हे काय नाही. सगळ्यात महत्वाचं ज्यांचं कुणाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे कधी, ऍज ऑन 30/9/2025. म्हणजेच जर तुम्ही लास्ट इयरला असाल पण तुमचा रिझल्ट हा 30/9/2025च्या आत मध्ये आला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे समजा जरी तुम्ही यावर्षी फायनल इयरला आहे पण तुमचा रिझल्ट फायनल रिझल्ट इधर कोणी 4th इयरला असेल, कोणी 3rd इयरला असेल. ठीक आहे, कोणाची डिग्री 3 वर्षाची असते, काही डिग्री 4 वर्षाचा. ठीक आहे, यांचा रिझल्ट हा 30/9/2025च्या मध्ये आला पाहिजे. जास्त डोकं नाही लावायचं. तुमचा रिझल्ट 30/9/2025च्या मध्ये आलाय, फॉर्म भरा. नाही आलाय, गप बसायचा. ठीक आहे, तुम्हाला जर एक्सपिरियन्ससाठी द्यायचा असेल भरू शकता, त्याच्यामध्ये काही वाद नाही. ओके, नेक्स्ट बघा, एक्झामचं प्रोसिजर पॅटर्न. आता ही प्रिलिम्सचा पॅटर्न आहे. प्रिलिम्सच्या पॅटर्न मध्ये बघा, इंग्लिश आहे 40 मार्काचं. पॅटर्न मध्ये असं काही ड्रास्टिक चेंज नाही किंवा काहीच चेंज नाही. फक्त गेल्या वर्षी जे नवीन चेंज केला होता तोच तिने फॉलो केलाय. ठीक आहे, इंग्लिश हे 40 मार्काला केले, बाकी क्वांट हे 30 मार्काला आहे, आणि आपलं जे काही रिझनिंग सब्जेक्ट आहे आपला तो 30 मार्काला आहे. ठीक आहे, आणि बाकी सर्वांना हे 30-30 मिनिट आहेत. असे मिळून 1 तासामध्ये 100 मार्काचा क्वेश्चन आहे. देर इज नो सेक्शनल कट ऑफ. इथं बघा, देर इज नो सेक्शनल कट ऑफ इन द प्रिलिम्स. म्हणजे ह्या प्रिलिम्स मध्ये समजा तुम्ही जरी इंग्लिशचे 40 पैकी 0 जरी सोडवले आणि समजा प्रिलिमला ह्याचे 30 आणि ह्याचे 30 या दोघांपैकी मिळून 60 जरी आले आणि तुमचा जरी कट ऑफ हा 60 किंवा 60च्या मध्ये असेल, तुमची प्री निघू शकते जरी तुम्ही इंग्लिशचे किंवा इतर कोणताही विषय जरी नाही सोडवला तरी. ठीक आहे, म्हणजे याला सेक्शनल कट ऑफ नाही असं तो माझं म्हणणं आहे तुम्हाला. याचा अर्थ असा नाही की इंग्लिशला सोडून द्यायचं, बाकी क्वांट आणि इंग्लिश रिझनिंगला सोडवायचं, हे तुम्हाला मी सांगत नाही. ठीक आहे, सगळ्या गोष्टीला घेऊन चालावं लागतं इफ यू वॉन्ट टू सिलेक्ट द एक्झाम. ठीक, सो ही गोष्ट आहे. ठीक, नेक्स्ट आहे मेन्सचा जो काही एक्झामचा पॅटर्न आहे तो पहा.
आपलं जे काही रिझनिंग आहे, रिझनिंग आणि कम्प्युटर ऍप्टिट्यूड याच्यामध्ये 40 क्वेश्चन आहेत आणि 60 मार्क आहेत. हे जे 40 क्वेश्चन आहेत 1.5 मार्कला असू शकतात, असं पण असू शकतं, ठीक आहे. किंवा काही क्वेश्चन 2 मार्काला असेल, काही क्वेश्चन 1 मार्काला असेल, असं पण असू शकतं, ठीक आहे. याच्यासाठी तुमच्याकडे आहेत 50 मिनिटं. वेल अँड गुड, काही टेन्शन नाही. आपण या मार्काची तयारी फुल करून घेऊ, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. नेक्स्ट बघा काय म्हणलंय की क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, म्हणजे याचं मतलब क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे डीआय असतात, सगळे डीआय असतात. ते जे डीआय आहेत हे 30 क्वेश्चन असतात, 60 मार्क असतात. एक क्वेश्चन हा 2 मार्काला असणार. सिंपल. पॅटर्न हा चेंज झाला नाही, मी फक्त काय आहे ते सांगतो, ठीक आहे. नेक्स्ट आहे जीए, जनरल नॉलेज वगैरे. त्याला 60 मार्काला 60 क्वेश्चन आहेत, बाकी काही त्याच्यामध्ये वेगळं नाही. ओके. इंग्लिशचे जे काही मार्क आहेत हे 40 क्वेश्चन असतील पण 20 मार्क असतील. हे कमी कमी इंग्लिशचं वेटेज हे कमी कमी करत आलेलं आहे एसबीआय, ठीक आहे. सो हे मेन्सचा पॅटर्न आहे. बाकी तुमचं जे काही डिस्क्रिप्टिव्ह आहे याच्यामध्ये 3 क्वेश्चन असतील पण 1 सोडवायचा असतो, 2 सोडवायचे असतात आय थिंक. त्याच्यामध्ये तुम्हाला 50 मार्क आहेत आणि याच्यासाठी 30 मिनिट आहेत. असे टोटल मिळून मेन्सचे तुमचे होणार 250 मार्क, ठीक आहे. आणि मेन्सला हा सेक्शनल कट ऑफ असतो. इथं बघा, इच कॅन्डिडेट विल हॅव स्कोर अ मिनिमम स्कोर इन टेस्ट 1, 2, 3 अँड 4. म्हणजेच ही मेन्स मध्ये जे काही आहे तुम्हाला सेक्शनल कट ऑफ असणार आहे, ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा काय म्हणलंय. मेन्स झाल्यानंतर तुमचं काय असणार आहे, सायकोमॅट्रिक टेस्ट. म्हणजे सगळ्यांना ग्रुप डिस्कशन म्हणू आपण त्यांना, ग्रुप एक्सरसाइज असते. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मार्क भेटलेले असतात आणि बाकी तुम्हाला इंटरव्ह्यू जो असतो हा 30 मार्काचा असतो. ही 2 गोष्टी मिळून तुमचे टोटल मार्क होतात 50, ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. आणि असे तुमचे हे जे काही मेन्सचे 250 मार्क आहेत मेन्सचे आणि इंटरव्ह्यूचे 50 मार्क यांना कन्वर्ट केलं जातं कशामध्ये, 100 मार्कामध्ये. 100 मार्कामध्ये टोटल तुमचे ऍक्च्युअल होणार 300 मार्क, पण यांना कन्वर्ट कशामध्ये केणार, 100 मार्कामध्ये. याच्यामध्ये वेटेज काय, 75% हे जे वेटेज आहे हे मेन्सला आहे. मेन्स आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग म्हणजे ते एकत्र होतं, ठीक आहे. याला 75% आहे आणि जे काही ग्रुप डिस्कशन आणि आपला इंटरव्ह्यू असतो त्याच्यासाठी तुम्हाला 25% वेटेज आहे, ठीक आहे. हे समजलं तुम्हाला. असे मिळून 100% वेटेज. ओके. या 100 पैकी तुमचं जे काही मार्क असतील तुम्हाला सिलेक्शनना, त्याच्यामध्ये तुम्हाला फायनल सिलेक्शन होणार आहे. ही झाली एसबीआय पीओची कंप्लीट ऍडव्हर्टाइजमेंट. याच्या मधले जर काही तुमच्याकडे आणखीन डाऊट असतील कशाबद्दलही असू द्या, ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कमेंट बॉक्समध्ये ऑर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. टेलिग्रामला पण आपलं चॅनल आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही डाऊट टाका, आपण त्याच्यावरती सोल्युशन देऊ. काही टेन्शन नाही, काही घाबरायचं नाही, ठीक आहे. सगळ्या क्वेश्चनचं सोल्युशन भेटेल. हा, आता हे झालं नोटिफिकेशन वगैरे. तर हा पुढला पार्ट कशासाठी, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताच आपलं आयबीपीएसचं पण कॅलेंडर आलंय, ठीक आहे. त्यामध्ये जे हे आरआरबीचं कॅलेंडर असतं हे वर असतं दरवेळेस, आणि जे काही पीओ म्हणा, आयबीपीएसचं क्लर्क म्हणा हे खाली असतं, म्हणजे नंतर होतात ते एक्झाम, ठीक आहे. सो यावर्षी उलट झालं. यावर्षी उलट का झालं, इंटरनल जे काही प्रमोशनल ट्रान्सफर म्हणा किंवा प्रमोशन्स म्हणा आरआरबी मध्ये आताच अमलगमेशन झालं काही आरआरबीचं, ठीक आहे. सो त्याच्यामुळे इंटरनल प्रोसेस चालू आहे, त्याला वेळ लागत आहे. त्याच्यामुळे आरआरबीची एक्झाम ही नंतर झाली, ठीक आहे. नंतर होणार आहे, जे की नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये होणार, ठीक आहे, प्री मेन्स. ओके. पण आयबीपीएस पीओ ही पहिल्यांदा आली अगोदर, म्हणजे तुम्हाला 17, 23 आणि 24 ऑगस्टला 17, 23 आणि 24 ऑगस्ट मध्ये तुमची प्री आहे, आयबीपीएस पीओ ची प्री आहे. आणि तुमचं जे काही स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजेच क्लरिकल यांची 30 ऑगस्टला प्री आहे. लगेच त्यांची स्पेशल ऑफिसर आयबीपीएस एस होत आहे ते, आणि कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजे क्लरिकल यांची जी काही प्री आहे हे आहे 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर. हे तुमचं आयबीपीएसचं कॅलेंडर आहे. त्याच्यामध्ये आयबीपीएस पीओ हे 17, 23 आणि 24 ऑगस्टला आहे, जे की एसबीआय पीओ पण जुलैच्या एंडला किंवा ऑगस्टच्या स्टार्टिंगच्या वीकमध्ये येणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की जे काही एसबीआय पीओची प्री आहे ही तुमची आयबीपीएस पीओच्या प्री अगोदर होणार आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी वेळ कमी आहे तुमच्याकडं. पण मी काय सांगतोय, आणि मेन्स हे ऑक्टोबरमध्ये, याचाच मतलब काय की एसबीआय पीओ ही तिची प्री आणि मेन्स ही आयबीपीएस पीओच्या प्रीच्या आणि मेन्सच्या अगोदर होणार आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. पण एसबीआय पीओला आहेत 541 जागा. आणि आयबीपीएस पीओचा ट्रेंड सांगतो तुम्हाला. आयबीपीएस पीओचा हे ट्रेंड आहे की 2024 ला इनिशियल वॅकन्सी आल्या 3900, परत वाढून झाल्या 6300. 2023 ला पण तसं झालं, 3000 आल्या, 5500 झाल्या, ठीक आहे. परत इथं आल्या 6422 ला आणि 7400 झाले. हे 3 वर्षाचा मागला ट्रेंड पाहता जे काही वॅकन्सीचं
हे आहे डिस्ट्रीब्युशन आहे हे वाढत आहेत. का वाढत आहेत? कारण जे काही कॅलेंडर येतं, समजा कॅलेंडर आलं, इथे कॅलेंडर आलं, कॅलेंडरमध्ये जे काही बँका आहेत, 12 बँकापैकी, सॉरी 11 बँकापैकी काही जण नॉट रिपोर्टेड दाखवतं, NA दाखवतं. ह्या ज्या वॅकन्सी आहेत ह्या नंतर रिपोर्ट करतात बँका. म्हणजे त्यांचं जे काही वॅकन्सीचं रिपोर्टिंग असतं IBPS ला, हे त्यावेळेस केलं जात नाही. म्हणून हे जे रिपोर्टिंग आहे हे नंतर दिलं जातं. इधर मग मार्च एंड पर्यंत तिने रिपोर्टिंग देऊ शकतात. सो ह्या ज्या IBPSच्या वॅकन्सी आहेत, तुम्ही ऍव्हरेज धरून चला 4,500 या वॅकन्सी असतात दरवेळेस IBPS POच्या. SBI POच्या किती आहेत आता? 541. ठीक आहे, 541. ठीक आहे. मला सांगा कशाला डोकं बडवताय? या 541 ची हवा एवढी कशाला करताय? जर तुमच्याकडे इकडे 4,500 जागा आहेत आणि सेम जॉब प्रोफाईल सेम आहे, सॅलरी इक्कादुक्का इकडे असेल, पण सगळ्या गोष्टी सेम आहेत. फक्त आणि तुम्हाला हे म्हणत नाही मी SBI POचा फॉर्म भरू नका. SBI POचा फॉर्म भरायचं, IBPS POचा पण फॉर्म भरायचा. आपल्याला सिलेक्शन महत्वाचं आहे. ठीक आहे. सो पण कसं असतं, आता SBI PO ची ऍड आली, मग पोरं असं गडबडल्यासारखं होणार का? आता काय करायचं? काय नाही करायचं. फोकस होऊन अभ्यास करायचा. तुम्हाला फक्त आता SBI PO आले म्हणून ह्याच्याकडे लक्ष द्या आणि IBPS PO कडे लक्ष देऊ नका, असं करू नका. याला वॅकन्सी जास्त असतात. सो फोकस ऑन बोथ. ठीक आहे, फोकस ऑन बोथ एवढंच मी म्हणन तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, जी काही आपली सिरीज आहे रिझनिंगची ती सुरू आहे, तिला फॉलो करा. त्याचा फायदा तुम्हाला या ह्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. मेन्सची पण सिरीज सुरू आहे, या रविवारी झाली नाही, पण मेन्सची पण सिरीज सुरू आहे रेग्युलरली. आपण लाईव्ह मॉक पण घेऊन येणार आहे. काही टेन्शन नका घेऊ. तुम्हाला रिझनिंगसाठी जेवढ्या काही गोष्टी लागणार आहेत ते इथं प्रोव्हाइड करू आपण. फक्त तुम्ही अभ्यास करा. तुमचा IBPS PO म्हणा, SBI PO म्हणा, रिझनिंगला काही कमी पडता कामा नाही आपल्याकडून. ठीक आहे. तुम्ही तुमचा फक्त अभ्यास द्या आणि सिलेक्शन घेऊन चला. बाकी काय, ठीक आहे. सो आणि शेवटी जातात हे सांगतो की गडबडून जाऊ नका. IBPS PO आणि SBI PO चा पॅटर्न सेम आहे. तुम्हाला ते तयारी तीच करायची आहे. फक्त ही एक ऍड तुमच्या ह्याच्यामध्ये एक्झामला मोटिवेशन करण्यासाठी ऍड ऑन झाले असं समजा, आणि दोघांचा अभ्यास करा आणि सिलेक्शन घ्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.